इथून ना वरतून विमानं जातात. हे बघा, हे अशा रीतीने सुई दोऱ्याने आपण ओवू शकतो. तर हे आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे आपण, की किती सुंदर निसर्गाने आपल्याला वरदान दिलेलं आहे फुलांचं, सुगंधाचं. हे पहा, असं देवाला आपण ह्याचा गजरा बनवून, हार बनवून घालायचा असतो. पण बायका खूपशा केसांमध्ये माळतात फुलं माळल्याने काय होतं माहिती आहे का? फुलं माळल्याने केसांमध्ये, घालण्याला माळणे म्हणतात आपल्या भाषेमध्ये, कोकणामध्ये माळणे, फुलं माळतात. तर ती फुलं घातल्याने काय होतं, की आपल्या जी शरीरातली उष्णता असते, डोकेदुखी असते, ती ही फुलं खेचून घेतात आणि आपल्या केसांना सुगंध येतो. आपलं मन प्रसन्न राहतं, आपलं मन शांत राहतं, आपण सुंदर दिसतो आणि आपल्या घरातल्यांनाही ते बघायला सुंदर वाटतं. ज्या बायका गजरे घालतात, फुलं घालतात, त्यांचं रूप सुंदर दिसतं आणि ते इतरांना मोहक वाटतं. पूर्वीच्या काळी बायका लवकर उठायच्या, अंघोळ करायच्या आणि मग केस वेणी फणी करून अशा सुंदर गजरा वगैरे घालायच्या, देवपूजा करायच्या. त्यामुळे एक सात्विकता चेहऱ्यावर यायची आणि त्याच्यामुळे ते अतिशय आपण सुंदर दिसायचो. आता बघा, मी किती मोठा गजरा तयार केला. आता छोटासा गजरा केला ना की मी तो घालेन. मला फुलं घालायला फार आवडतात आणि सुंदर ह्याचा वास खूप छान येतो. सगळ्या देवांना ह्याची फुलं घालतात. पण हल्ली हा गजरा 50-50 रुपयाला मिळतो, म्हणजे खूप महाग असतो. आपण सुई दोऱ्याने पण होऊ शकतो, पण आता हा मला दोरा इथे मिळाला म्हणून मी ह्यानेच घालते आहे. त्यामुळे तो टिकेल की नाही माहिती नाही, पण देवाला घालायला हा चांगला आहे. बघा, दिल फुलांची बेचित माला, मृदुल फुलांची, बकुळ फुलांची बेचित माला, असं सुंदर मराठी गाणं पण आहे. तर अशी ही सुंदर बकुळ फुलं खूप छान वाटत आहे. आता मी ओवून दाखवते पूर्ण. आता बघ, निसर्गाचा चमत्कार बघा. इथे ह्याला असे पाकळ्या होत्या. पाकळ्या म्हणजे त्या फुलांमध्ये जे पकडलेलं नाही, ह्याने पकडलं होतं बघा, ह्याने असं पकडलं होतं. तर जेव्हा सकाळ होते ना, तेव्हा हे आपोआप त्याच्यापासून विलग होतात. ह्याच्यामध्ये जे दांडी असते, हे बघा असं ते विलग होतं आणि मग फूल आपोआप खाली पडतं. फूल जेव्हा खाली पडतं ना, तेव्हा त्यात निसर्गतः असं एक होल येतं. हे बघा, हे निसर्गतः असं त्याला होल येतं. त्या होलमधून आपण ते विणू शकतो. पण आता ह्याला फूल नाही आहे, हे नाही आहे, भोक नाही आहे, कारण मी ते खेचून काढलं. त्यामुळे ते त्या ह्याच्या सकट आलं. तर असं निसर्गाची किमया आहे, की जेव्हा तुम्ही परिपक्व व्हाल ना, तेव्हा आपोआप ते झाड तुम्हाला सोडून देतं आणि खाली पडतं आणि त्याला ते भोक असतं. त्या भोकातून आपण हे होऊ शकतो दोरा. हे पहा, असा याला देठ आहे. हा देठ जेव्हा विलग होईल ना झाडापासून, तेव्हा ते फूल आपोआप खाली पडतं आणि अशी त्याच्यावरती जमिनीवरती दुलई अंतरली जाते फुलांची सकाळी पहाटे 5 वाजता. तर अशा रीतीने मी हा लहान गजरा ओवला आहे. आता मी तो माझ्या केसांमध्ये घालते, म्हणजे केसांना छान वास येईल. हे पहा, मी असा गजरा केलेला आहे आणि छोटासा लावला. असे ह्याचे लांब लांब छोटे छोटे गजरे करतात आणि ते एक साईड इथून सोडायची, एक साईड इथून सोडायची आणि ह्याचे आपण देवाला गजरे करून घालतो आणि गणपतीला वगैरे घालतात. हल्ली तर देवस्थानामध्ये, पालीला, माझ्या गावाला, तिथे तर 50-50 रुपयांनी एक गजरा विकला जातो आणि जरा ती फुलं कोमेजलेली असतात. तर ही सकाळी पहाटे उठला तर तुम्हाला फ्रेश मिळेल, फ्रेश गजरे तुम्हाला घालता येतील. थँक्यू व्हेरी मच. बाय. ह्याने आपले रोग जातात, म्हणजे जसं की मायग्रेन असतं, त्याच्या फुलांचा सुगंध सारखा घ्यायचा. त्याने माइंड पॉझिटिव्हकडे जातं, निगेटिव्ह भावना कमी होतात आणि मायग्रेन कमी होतो, ब्लड प्रेशर, हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर कमी होतात. त्यामुळे ही फुलांचे गजरे घालणं जरुरी आहे. ते शरीरातली, डोक्यातली उष्णता खेचून घेतात. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.